ब्रेकनंतर स्वागत। हिवाळा सुरू झालाय, हाडं गोठवणारी थंडी पडली आहे। अशाही वातावरणात काही जण थंड पाण्याने अंघोळ करतात। थंड पाण्यात अंघोळ करणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे की तोट्याचं, असा प्रश्न निर्माण झालाय। हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ करणं तुम्हाला गंभीर आजारांच्या दारात नेत असल्याची माहिती समोर आली आहे। पाहूया। हिवाळ्यात थंड पाण्यात अंघोळ करताय, खबरदार। थंड पाणी घेणार तुमचा जीव। थंड पाण्यानं आंघोळ करणं हृदयरोगींसाठी धोकादायक। भारतीय माणूस रोजच्या दिवसाची सुरुवात आंघोळीनं करतो। भारतीय संस्कृतीत आंघोळीला अतिशय महत्त्व आहे। आंघोळीनंतरच दिनचर्येला सुरुवात करायची असा अलिखित दंडकच आहे। अगदी पहाटे 5ला उठून लोक हाडं गोठवणाऱ्या थंडीतही आंघोळ करतातच। फक्त ऋतूनुसार काही लोक थंड पाणी, गरम पाणी किंवा कोमट पाण्याचा वापर करतात। काही भारतीय तर तीनही ऋतू थंड पाण्यानं आंघोळ करतात। अगदी थंडीच्या दिवसातही हे लोक थंड पाण्यानं आंघोळ करतात। ही झाली सवयीची गोष्ट, पण साधारणपणे सर्वसामान्य माणूस पावसाळ्यात आणि हिवाळ्यात गरम पाण्यानं आंघोळ करतो। उन्हाळ्यात गरम पाण्याऐवजी साध्या पाण्यानं आंघोळ करण्यास प्राधान्य देतात। हिवाळ्यात थंड पाण्यानं आंघोळ करण्याचे आपले फायदे तोटे आहेत। थंड पाण्यानं आंघोळ करणं सोपं आणि आरोग्यदायी असेल असं वाटत असलं तरी सगळ्यांसाठीच ते फायदेशीर नाहीये। हिवाळ्यात थंड पाण्यानं आंघोळीची तर कल्पनाच करवत नाही। हिवाळ्यात थंड पाण्यानं आंघोळ कुणी करू नये याचे काही नियम असल्याचं तज्ञ सांगतात। थंड पाण्यानं आंघोळ केल्यास सर्दी, खोकला, ताप, अशक्तपणा, हायपोथर्मिया हे आजार होतात। हिवाळ्यात थंड पाण्यानं आंघोळ केल्यानं हृदयावर दबाव येतो। थंड पाण्यात आंघोळ केल्यास हृदयगती वाढते। थंड पाण्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो। हृदयरोगाचा त्रास असलेल्यांनी हिवाळ्यात थंड पाण्यात आंघोळ करू नये असं वैद्यकीय तज्ञ सांगतात। जी लोक ब्लड प्रेशर किंवा हृदयविकाराच्या प्रॉब्लेमनी चिंतित आहेत त्यांनी कृपया करून थंड पाण्याने आंघोळ करणे टाळावे। थंड पाण्याने आंघोळ केल्यामुळे हृदयावरती दाब निर्माण होतो व रक्त अतिप्रमाणात जलद प्रमाणे वाहण्यास सुरुवात होते। त्यामुळे ब्लड प्रेशरच्या लोकांनी शक्यतो थंड पाण्याने आंघोळ करणे टाळावे। थंड पाण्यानं आंघोळ करणं हे सुदृढ आरोग्याचं लक्षण मानलं गेलंय। जो माणूस थंड पाण्यानं आंघोळ करतो तो आरोग्यदायी जीवन जगतो असं मानलं जातं। पण सरसकट सगळ्यांनाच हिवाळ्यात थंड पाणी मानवत नाही। रेसलिंग किंवा कुस्तीपटू नेहमीच 12ही महिने थंड पाण्यात आंघोळ करतात। थंड पाण्यात आंघोळीचे काही फायदेही आहेत। थंड पाण्यानं आंघोळ केल्यानं रक्ताभिसरण सुधारतं। थंड पाण्यात आंघोळीनं तणावमुक्तीची अनुभूती येते। त्वचा आणि केसांचं आरोग्य सुधारतं। थंड पाण्यानं आंघोळीचे काही फायदे असले तरी या फायद्यांसाठी दुसरा करतो म्हणून त्याचं अनुकरण करू नका। स्वतःला झेपत नसेल तर हिवाळ्यात थंड पाण्यानं आंघोळ टाळा। तसं केलं नाही तर तुम्हाला उगाचच दवाखान्याचे हेलपाटे मारावे लागतील। निलेश खरमरे, झी 24 तास, पुणे।